डॉक्टरनी जिमच्या फिकट चेहऱ्याकडे एकदा पाहिलं आणि हातातल्या थर्मामीटरवर नजर टाकली. पाऱ्याची शुभ्र रेषा 6चा भयसूचक आकडा ओलांडून जाऊ पाहत होती. कपाळावरचा घाम टिपीत डॉक्टर इंजेक्शनच्या तयारीसाठी वळले. पण त्यांनी ओळखलं होतं की ही आपली सारी धडपड व्यर्थ आहे. त्या लहानशा अंधाऱ्या खोलीत फ्रँक, जिमचा धाकटा भाऊ, उद्विग्न मनस्थितीत हातात डोकं धरून बसला होता. आणि जिमची लाडकी ॲन रडून रडून गलितगात्र होऊन जवळजवळ बेशुद्धावस्थेतच जिमच्या देहाला कवटाळून पडली होती. जिमचा कापरा हात तिच्या मस्तकावरून हळूहळू फिरत होता आणि त्याचे ओठ काहीतरी बोलण्यासाठी थरथरत होते. डॉक्टर एकाएकी चमकले. फ्रँकही डोळे विस्फारून जिमच्या मुद्रेकडे पाहू लागला. ॲन, तिला त्याची धडपड समजत होती की नव्हती कोण जाणे. तिच्या मस्तकावरून कापरा हात फिरवीत आंधळा जिम विलक्षण आवेशानं बोलण्यासाठी धडपडत होता. फ्रँकनं डॉक्टरांना खुणावलं की अखेरच्या क्षणी तरी आपण त्याला अडवू नये. त्यांना ते पटल्यासारखं दिसलं. हातामध्ये साहित्य धरून तसंच ते ऐकू लागले. जिम अडखळत बोलू लागला. ॲन, ॲन, लाडके, छे छे, मी आता कसा जगतो. उठ वेडेपुरी, रडू नको. मी काय सांगतो ते ऐक. माझ्या मृत्यूपूर्वी तरी तुला एक भयंकर सत्य मला सांगितलंच पाहिजे. मन घट्ट कर. ऐकलंस का? मन घट्ट करून ऐक. ॲन, तुझा लाडका जिम फार पापी आहे ग. खरोखरीच मी पापी आहे. तुला नाही खरं वाटणार. आणि कसं खरं वाटेल? कुणालाच ठाऊक असणं शक्य नाही. एकट्यानंच मी त्या रात्री तो प्रकार केला. गावाबाहेरच्या टेकडीवर माझी प्रयोगशाळा होती ना. तिथं रात्रीच्या वेळी कोण कशाला येईल मी काय करतो आहे ते बघायला. ॲन, आपलं लग्न झालं त्यावेळी मी किती चांगला माणूस होतो नाही. अंतःकरणाच्या तळमळीनं आपण एकमेकांना पाठवलेली प्रेमपत्र मी विसरलो असं तुला वाटतं होय? छे छे, शक्यच नाही. ॲन, लाडके, खरं प्रेम माणूस एकदाच करू शकतो. खरोखरीच मी तुझ्यावर अंतःकरणापासून प्रेम केलं होतं. तुझ्यावर माझं प्रेम होतं म्हणूनच मला तुझी भीती वाटे. एकनिष्ठेनं माझ्यावर प्रेम करणारी माझी ॲन माझा भयंकर गुन्हा कळल्यावर माझा तिरस्कार करील असं मला भय वाटलं. म्हणूनच आज इतकी वर्ष मी तुला फसवलं, तुझी प्रतारणा केली. तुझ्या प्रेमासाठीच मी तो गुन्हा केला. खूप खूप वर्ष झाली त्याला. आपलं नुकतं लग्न होऊन आपण लहानशा गावात बिऱ्हाड केलं होतं. तुझी धाकटी बहीण मायरा, तू आणि मी अशी तिघच होतो नाही त्यावेळी तिथं? होय, मला आठवतं. फ्रँकला शिकण्यासाठी पॅरिसला जावं लागत होतं तेव्हा. दिवसभर दवाखान्यात काम करायचं. गावाबाहेर प्रयोगशाळेत थोडंसं संशोधनाचं काम करायचं आणि उरलेला वेळ माझ्या लाडक्या ॲनच्या सहवासात घालवायचा. किती सुखाचा काळ होता तो नाही. पुढं तू आजारी पडलीस व तुला हॉलंडला पोचतं करून यावं लागलं मला. तुझ्या सेवेसाठी मी फ्रँकला तिथं ठेवलं होतं. कारण दवाखान्यात नि प्रयोगशाळेत माझ्यासाठी कितीतरी कामं खोळंबून वाट पाहत होती. दवाखान्यात खूप खूप कामं आहेत असं मी तुला सांगितलं नाही. वेडेपुरी, सारं सारं खोटं होतं ते. तुझी धाकटी बहीण मायरा. ॲन, रागावू नकोस माझ्यावर. मायरा तुझ्याहून एखाद्या वर्षानंच लहान असेल, पण भारी सुंदर दिसायची ती. माझ्याशी ती किती लघडपणानं वागे. तिच्या त्या मादक सौंदर्यानंच मला फसवलं. मी तिच्या जाळ्यात सापडलो. छे छे, त्या भोळ्या पुरीला मीच आपल्या जाळ्यात ओढू लागलो. कारण ॲन, खरोखरीच तिचाही माझ्यावर मोठा जीव होता. तुला हॉलंडला पोचवून आल्यावर घरात आम्ही दोघंच उरलो. कसलंच बंधन माझ्या मनाला उरलं नाही. नि ॲन, एक दिवस मी तिला आपलीशी केली. नंतर मला तुझी भीती वाटली, पण क्षणिकच. पुन्हा मायरा माझ्याजवळ आली की मी सारं काही विसरे. अंथरुणावर पडून तू लिहिलेली सुंदर पत्र वाचताना मी किती थरथर कापत असे ते माझं मलाच ठाऊक.
पण अविचारानं केलेल्या प्रेमविलासाचा निसर्गानं पुढे पुरेपूर सूड उगवला. एका रात्री मायरा माझ्याकडे आली आणि गंभीरपणानं मला म्हणाली, जिम, माझं ऐकशील का? काय? तिच्या मुद्रेकडे चमत्कारिक नजरेने पाहत मी म्हटलं, तुला माझ्याशी लग्न करायला हवं. म्हणजे तुला खुळबीळ तर? छे छे, खरंच सांगते जिम, तुला माझ्याशी लग्न करायलाच हवं. म्हणजे मायरा? मी घाबरून ओरडलो. तिनं त्यावर दिलेलं उत्तर ऐकून माझ्या तोंडचं पाणी पळालं. माझा तिरस्कार करणारी तुझी मूर्ती मला दिसू लागली. मी आवंढा गिळून वर करणी शांतपणा दाखवून तिला म्हटलं, हे कसं शक्य आहे? ॲन, मायरानं ते शब्द ऐकले आणि ती एकदम भडकली. संतापून ती नाही नाही ते बोलली. रडली, भेकली. माझ्या विनवण्या केल्या तिनं. पण तिचा विलाप मी थंडपणानं ऐकत राहिलो. हा प्रकार नुसता तुझ्या कानांवर गेला असता तरी तू माझा तिरस्कारच केला असतास. मग लग्नाचा विचार मनात आणणं मला कसं शक्य होतं? ॲन, माझ्या स्वार्थासाठी मी खरोखरीच निष्ठुर झालो. तिचं रडणं ओसरल्यावर मी तिला एक मार्ग सुचवला. ती भडकली आणि तिरस्कारानं हवं तसं बोलली. पण मी थंडपणानं सांगितलं, या एका गोष्टीशिवाय मला काहीच करता येणं शक्य नाही. तिला दुसरा मार्गच नव्हता. असहाय होऊन मी सुचवलेला मार्ग पत्करण्यास ती कबूल झाली. त्या रात्रीच मी गावाबाहेरच्या टेकडीवरील प्रयोगशाळेत तिला घेऊन गेलो. मी एकटाच शस्त्रक्रिया करणार होतो. मला वाटतं तिनं सुडाची खूण मनात बांधली असावी, कारण ऑपरेशन टेबलाकडे जाताना तिने माझ्याकडे अशा नजरेनं पाहिलं. मी एकदम दचकलो. माझ्या मनात कल्पना येऊन गेली की या शस्त्रक्रियेतून सुखरूप पार पडल्यानंतर मायरा कदाचित माझा सूड घेईल. हा सारा प्रकार तुझ्या कानावर घालील आणि तसं झालं तर? ॲन, मला क्षमा कर. एकाएकी मी भयंकर नजरेनं तिच्याकडे पाहिलं. भयंकर विचार माझ्या मनात गोंधळ घालू लागले. सारी माणुसकी विसरून मी राक्षस बनलो व त्या रात्रीची ती शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. मायरा या जगातून नाहीशी झाली. नव्हे, मी तिला नाहीशी केली. मी प्रतिष्ठित डॉक्टर असल्याकारणानं हा गुन्हा मला सहज पचू शकला. दुसऱ्या दिवशी मी हॉलंडला तुझ्याकडे आलो. तुझ्यासमोर रडण्या भेकण्याचा कांगावा केला. तूच दुःखानं त्यावेळी माझी समजूत काढलीस. त्यानंतर कितीतरी वर्षे उलटली. माझ्या मनाला यातनांची जी कीड लागली होती ती त्यानंतर तुझ्या उत्कट प्रेमानंही मरू शकली नाही. 10 वर्ष मी हा मनस्ताप सोसला. पुढं युद्ध सुरू झालं. मी सैन्यात दाखल झालो आणि तडफडणाऱ्या जिमच्या ओठातले शब्द ओठातच विरले. डॉक्टर पुढं झाले. त्यांनी त्याचा हात उचलून पाहिला. तो निर्जीव हात त्यांनी पुन्हा खाली ठेवून फ्रँककडे पाहिलं. विस्मयचकित मुद्रेनं फ्रँक शून्यतेत पाहत होता. डॉक्टरनी खिशातल्या रुमालानं डोळ्यातले अश्रू टिपले. फ्रँक भानावर आला. मूर्छित पडलेल्या ॲनला त्यानं अलगद उचललं व स्वतःच्या खोलीत आणून कॉटवर ठेवलं. जिमच्या कथेचा फ्रँकच्या मनावर अतिशय खोल परिणाम झालेला होता. गरम रुमालानं ओले हात पुशीत डॉक्टर खोलीत आले. फ्रँक सिगारेट शिलगावीत होता. त्याला उद्देशून डॉक्टर हलकेच म्हणाले, जिमची कथा ॲननं ऐकली? फ्रँकने नकारार्थी मान हलवली. क्षणभर स्मशान शांतता पसरली. डॉक्टर आराम खुर्चीवर बसत पुन्हा म्हणाले, किती भयंकर गोष्ट आहे नाही? फ्रँक किंचित हसला. त्याचं हास्य डॉक्टरांना फारच भयंकर वाटलं. फ्रँक म्हणाला, होय, भयंकर तर खरीच, पण कथेचा भयंकर उत्तरार्ध तुम्हाला ऐकायचा आहे? डॉक्टर विस्मित होऊन फ्रँककडे पाहू लागले. फ्रँकनं त्यांच्याकडे रोखून पाहत टेबलाचा खण उघडला आणि काही लिफाफे चाळून एक जुना लिफाफा निवडून बाजूला काढला. स्वतःशीच नीट वाचून पाहून नंतर हलकेच त्यानं मोठ्या अदबीनं तो डॉक्टरांच्या पुढे केला. डॉक्टरनी पाकिटातून पत्र काढून कोपऱ्यात नजर टाकली. पत्र बरंच जुनं होतं. त्यांनी एकदा फ्रँककडे पाहिलं. सिगारेट ओढण्यात तो मग्न झाला होता. मग त्यांनी वाचण्यास सुरुवात केली. प्रिय फ्रँक,
आघाडीवरून जिम जखमी होऊन परत आला ही बातमी तू मला कळवली नाहीस तरी मला कळली. माझ्या मनाला फार धक्का बसला. माझं तुझ्यावरचं प्रेम जिम होता तोपर्यंत आपण त्याला समजू दिलं नाही. आघाडीवर तो गेल्यानंतर पुढं त्याचा कितीतरी दिवस तपास लागला नाही म्हणून आपण लग्न केलं. आणि आता तर मी अपत्यवती झाले. जिमनं परत येऊन आपल्या संसारात मोठंच दुःख निर्माण केलं खरं. गेल्या 2 रात्री मी रडून रडून घालवल्या. पण आज माझं मन शांत आहे. जिम आंधळा लुळापांगळा होऊन आघाडीवरून परत आला हे एका दृष्टीनं फार बरं झालं. फ्रँक, जिमच्या सुखासाठी आपण एक नाटक करायला हवं. जिम काही फार दिवस जगणार नाही. यासाठी तरी त्याला आपण दुःख देता कामा नये. आपलं पूर्वीपासून एकमेकांवर प्रेम होतं. इतकंच नव्हे तर आपण विवाहबद्ध झालो हे त्याला समजलं तर त्याला मरणप्राय यातना होतील. कारण त्याने माझ्यावर खरोखरीच मनापासून प्रेम केलं होतं. म्हणून मी तिथं परत येईन तेव्हा आणि त्यानंतर आपल्या प्रेमाचा अगर लग्नाचा जिमला मागमूस सुद्धा लागता कामा नये. अखेरच्या क्षणापर्यंत त्याला असंच वाटत राहायला हवं की त्याची लाडकी ॲन सदैव त्याचीच होती. सर्वस्वी तुझीच लाडकी ॲन. भयचकित मुद्रेनं पत्र दूर सारी डॉक्टर उद्गारले. म्हणजे तिनंही त्याला फसवलं होतं तर? फ्रँक शांतपणे म्हणाला. होय, दोघांनीही आयुष्यात एकमेकांशी प्रतारणा केली होती. काय भयंकर प्रतारणा ही? डॉक्टर उद्गारले. होय, भयंकर तर खरंच, पण तिनं केलेली प्रतारणा जिमला अखेरपर्यंत समजली नाही. फ्रँक क्षणभर थांबला. मूर्छित पडलेल्या ॲनकडे त्याने एकदा अर्थपूर्ण नजरेने पाहिलं. मग सिगारेटच्या टोकावर जमलेली राग झाडीत रोखून पाहत तो हलकेच म्हणाला. आणि जिमनं जीविताच्या अखेरच्या क्षणी सांगितलेली ही कथा तिच्याही आयुष्यात तिला समजता कामा नये. वसंत कानेटकर यांच्या हे हृदय कसे आईचे या कथासंग्रहातील प्रतारणा ही कथा आपण ऐकलीत. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.